सर, या पूर्ण विचार आज एखादी मराठी माणूस अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून उभा राहतो आणि तो भारतातल्या सर्वोच्च अशा पदांबरोबर काम करतो किंवा भूषवतोय. खासदारकी महत्वाच्या टप्प्यावरची खासदारकी असेल किंवा रिझर्व्ह बँकेबरोबरचं तुमचं काम असेल, विद्यापीठातलं काम असेल, तर हा एक प्रदीर्घ असा प्रवास आहे. आणि या प्रवासात जितकं पुस्तकातून शिकला तेवढं जगतानाही तुम्ही शिकला. या जगण्यामध्ये भाषा अडसर येते असं कधी वाटलं? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. वाह, सुंदरच प्रश्न आहे. भाषा अडसर येतं असं मला सुरुवातीला अगदी वाटत होतं. म्हणजे पहा, मी पहिली गोष्ट, मी मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलो. 1ली ते 4थी मी म्युन्सिपालिटीच्या शाळेत शिकलो. त्यानंतर 5वी ते 11वी, त्यावेळी 11वी असायची, 5वी ते 11वी मुंबईच्या छबिलदासमध्ये शिकलो. तेही मराठी माध्यमांचं, बहुजन समाजाचं जास्त असलेलं ती शाळा आहे, उत्तम शाळा आहे. यामध्ये शिकून सुद्धा मला त्याच्या आधीची गोष्ट सांगतो. अगदी सुरुवातीला मी ज्यावेळी शाळेमध्ये गेलो होतो त्यावेळी मला, तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणालात या इंटरव्ह्यूच्या, तसं मला फक्त घरातली बोलीभाषा बोलता यायची. माझी आई बोलायची, आम्ही घरात जे बोलायचो ती बोलीभाषाच मला यायची. त्यामुळे मी वर्गात तोंड उघडलं की सगळे हसायला लागायचे. त्यामुळे भाषा किती मोठा अडसर असू शकते हे तिथे पहिल्यांदा मी अनुभवलं. आणि मला असं वाटायचं की माझ्यामध्ये काहीतरी वैगुण्य आहे की मला त्यांची भाषा बोलता येत नाही. आणि लोक हसायचे, त्यामुळे गप्पा असायचो. म्हणजे आता त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. माझी पत्नी म्हणते की तुम्ही त्यानंतर तोंड जे उघडलं ते अजून बंदच केलं नाही. पण मुद्दा असा आहे की शाळेमध्ये, आणि आमचा बाप आणि आम्ही मध्ये मी लिहिलेलं आहे, भिजलेल्या उंदरासारखा मी वर्गात बसत असे. वर्गात पहिला नंबर असून सुद्धा मी कधीही तोंड उघडत नसे. त्यावेळी तो अडसर होता. नंतर माझ्या लक्षात आलं की आपण स्वतः प्रयत्न करून ती भाषा चांगली शिकू शकतो. आता मी उत्तमपैकी मराठी बोलू शकतो. उलट माझ्या मराठीचं उदाहरण देतात की पहा मराठी कसं बोलावं याचं. मुद्दा, आणि मराठी इंटरव्ह्यूज मध्ये ज्यावेळी चुकूनही एखादा इंग्लिश शब्द वापरला तर मला पूर्वी पत्र यायची की तुम्ही का बरं वाटलं, आम्ही तुमचं उदाहरण देत असतो, तुम्ही हा शब्द का वापरला. तर मुद्दा इथे असा आहे की भाषा हा अडसर येऊ शकतो, परंतु वन्स तुम्ही तो अडसर एकदा दूर केला की नंतर सगळा आभाळ तुमच्यासाठी मोकळा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की म्युन्सिपालिटीच्या शाळेत शिकून, मराठी शिकून सुद्धा, आणि मराठी माध्यमाच्या छबिलदासमध्ये शिकून सुद्धा, नंतर मी 10 वर्ष अमेरिकेला काढली. 10 वर्षापैकी 5 वर्ष, 4.5 वर्ष मी PhDचा अभ्यास करण्यासाठी काढले. नंतर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं मी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये. इथे मला कधीही इंग्रजी भाषेची अडचण आली नाही, कुठेही भाषेचा अडसर आला नाही. मी मराठी माध्यमातून शिकले असल्यामुळे माझ्या इंग्रजीवर वाईट परिणाम झाला असं मुळीच म्हणता येणार नाही, आणि कुठलाही अडसर नंतर आला नाही. परंतु दॅट इज सेल्फ मेड. तुम्हाला ते भाषा शिकता येऊ शकतात, आत्मसात करता येऊ शकतात, आणि प्रभावीपणे ती मांडणी करता येऊ शकते. आणि ती हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु तो अडसर राहत नाही असं मला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.